फ्रेश मासे एकदम जिवंत मासे खायचे. सर्व इकडच्या लोकल कोळी भगिनीच आहेत. तुम्हाला बघून कळेल एकदम ताजी सुरमई आहे. रेट होईल केलात तर तुम्ही. इकडे पाखड कापून ठेवले. भरपूर आवाज येतात मावशी बघा. 15 पेक्षा जास्त बोंबील असते टोपलीमध्ये. एकदम 365 दिवस चालू. इकडे बरेच सुकी मच्छी वाले आहेत सगळे. बघा मासा जिवंत आहे बरं का. काडी आहे. मासा तुम्हाला पाल्यासारखा दिसत. सगळे भरलेले हाताने काढलेले आहेत. आपल्या चॅनलवरती हे पहिल्यांदाच फिश मार्केट एक्सप्लोर. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे ट्रॉम्बेला आणि माझ्या मागे आहे ट्रॉम्बेचा शेवटचा बस स्टॉप आणि तिकडेच आहे ते मासेवाले. म्हणजे तिकडे ते फिश मार्केट भरतं. तिकडे तुम्हाला छोट्या छोट्या मासे मिळतात आणि मोठे मासे मिळणारे फिश मार्केट पण आहे. ते पुढे ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. पण पहिलं आपण हे फिश मार्केट एक्सप्लोर करूया. छोटे छोटे जिवंत मासे इथे मिळतात आणि आपल्या चॅनलवरती हे पहिल्यांदाच फिश मार्केट एक्सप्लोर होणार आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण कधीच नाही आलो ट्रॉम्बेला, फर्स्ट टाईम आलो आणि ते काय सिस्टम असतो, कोणते कोणते मासे असतात ते सर्व आपण जाणून घेणार आहोत. तर आज रविवार आहे, तारीख आहे 26 ऑक्टोबर 2025 आणि आजच्या दिवशी कोणते मासे आहेत, जिवंत मासे बघायला मिळतात तरी का ते पण बघूया. शेवटचा बस स्टॉप आहे ट्रॉम्बेचा आणि तिकडेच बघा इकडे असे मासेवाले आहेत आणि चिंबोर आहेत. बघा कसे चिंबोर आहेत ते मावशी, किती आहेत त्या? बघा 20 चिंबोरे 2,500 रुपयाला. सगळ्या भरलेल्या आहेत ना? सगळे भरलेले हाताने काढलेले आहेत त्या. बघा हाताने पकडलेले आहेत, सर्व भरलेल्या चिंबोरे आहेत. हे बघा छोट्या पण आहेत, मोठ्या पण आहेत. छोट्या पाहिजे 1000 रुपयाच्या. 1000 रुपयाला जवळजवळ 20 एक असतील ना? 22-23 आहे. 22-23 आहे. बघा असे चिंबोरे आहेत. या बघा या मला 1000 रुपयात 6 मिळतील. सर्व नसतील घ्यायचे तर 1000 रुपयात 6 मिळतील. बघा सगळ्या भरलेल्या आहेत चिंबोऱ्या. बघा हे मासा तुम्हाला पाल्यासारखा दिसेल पण वर्षी मासा आहे, पाला नाही आहे. सगळे पाल्यासारखंच असतं, फक्त नाव याचं वर्षी आहे, पाला नाही म्हणजे इलीच नाही. समुद्र काय आहे ना. बघा इकडे बाजूला तिकडे जेट्टी, इकडे पुढे काडी आहे. इकडे सर्व खाडीची मच्छी मिळते, यांनी पकडलेली. कसा आहे वाटा? 200. बघा 200ला हे 4 मासे. इकडे कोळंबी कसं आहे टोपली? 800 रुपयाला. बघा 800 रुपयाला सांगतात कोळंबी आणि खाडीची कोळंबी आहे पकडलेली. बघा इकडे काटेरी मासा आहे, पूर्ण टोपली 150 रुपयाला. हा छोटी साईज आहे, ही मोठी साईज आहे. बघा केवढे आहेत, भरपूर मासे. ते मिक्स पण असतात त्याच्यात छोट्या मोठ्या. 150 रुपयाला आहे टोपली काटेरी माशाची. सर्व खाडीचे मासे मिळतील ना तुम्हाला. आणि हा बघा हा जिवंत मासे, बोला जिवंत मासे मिळतात तिकडे ट्रॉम्बेच्या फिश मार्केट. देव काय बोला तुम्हाला. बघा मासा जिवंत आहे बरं का. वळवळत होता आता. उदीर मासा म्हणतात त्याला, जिवंत मासा लाईफ. काय बोला तुम्हाला देव. 100. बघा हे सगळं मिक्स वाट आहे, 150 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे सगळं 150 रुपयाला. तो बघा वळवळतो पाडला. बघा इथे पण मिक्स. तर मिक्स का माहिती आहे का, हे सर्व खाडीचे पकडून आणतात स्वतः. त्याच्यामुळे जे मासे भेटले तर डायरेक्ट आणून विकायला ठेवतात 150 रुपयाला. बघा इकडे टेंगली आणि थोडी कोळंबी पण मिक्स आहे याच्यामध्ये आणि 350 रुपयाला ही टोपली मिळेल तुम्हाला. आणि इकडे आलं तुम्हाला सुकी मच्छी पण भेटते. कशी टोपली? 350 रुपयाला ही पूर्ण जवळची टोपली मिळेल तुम्हाला. कर्दी कशी ती? बघा 200 रुपयाला तुम्हाला एवढी कर्दी मिळेल. 250 रुपयाला. बघा 200 रुपयापर्यंत मिळेल. इकडे बरेच सुकी मच्छी वाले आहेत सगळे. बोंबील कसे आहे? 700 रुपये किलो. बघा 600 रुपये किलोला तुम्हाला हे बोंबील मिळतील. चांगल्या क्वालिटीचे बोंबील आहे. 1 किलोवरती. आणि हे पाटी जवळ आहे ना. बघा 350 रुपयाली पाटी. अशी किती असते? 1 किलो 200 ग्राम. बघा 1 किलो 200 ग्रामची ही पाटी आहे भरलेली आणि 350 रुपयाला जवळ. आणि ते 350 किलो, 400 रुपये किलो. बघा ही कर्दी आहे 350 रुपयाला पाटी. तेच वजन असेल ना 1 किलो 200 ग्राम? नाही, ते 1 किलोचं. बघा 1 किलोचं आहे ही कर्दी आहे ना. बघा ही कर्दी आहे 1 किलो 350 रुपयाला. आणि ही कशी किलो म्हणाले? 500 रुपये. बघा ही 500 रुपये किलो. आहे. ती अशी साधी आहे. आणि ही कशी? साधी आहे.
ही कशी किलो? ती 400 रुपये हे बघा ही 400 रुपये किलो. आणि याची सुकी मच्छी तुम्हाला मिळेल इकडे आल्यात तर 12 महिने मिळेल. 12 महिने असाल तुम्ही बघा आता ही 12 महिने असतात इथे सुकी मच्छी घेऊन. बाजार चालू. आणि इकडे 12 महिने बाजार चालू असतो सुक्या मच्छीचा. सुक्या मच्छी, ओली ओली मच्छी आणि खाडीच्या बाजूची ओली मच्छी येते. 12 महिने 12 महिने चालू असतं म्हणजे काही बंद नाही. सोमवारी फक्त बंद असतं. नाही ते दिवशी पण चालू असतं. 365 दिवस चालू बघा. 365 दिवस हा बाजार चालू असतो. आणि सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. सकाळी 6 ते 9 बघा. संध्याकाळचं काही नाही. संध्याकाळी सकाळी 6 ते 9 मध्ये बघा. सकाळी 6 ते 9 मध्ये या. तुम्हाला ओली मच्छी, सुकी मच्छी, हवी ती मच्छी मिळेल. जिवंत मच्छी पण मिळते इकडे. आपली हिरवी कोळंबी, बोई मच्छी सर्व मिळते इकडे. इकडे बोंबील आहेत. कसा वाटा? बोंबी सगळी 400 ला 300 ला देते. बघा 300 रुपयाला सगळे बोंबील मिळतील तुम्हाला. कोळंबीचा वाटा कसा? कोलंबी 800 रुपयाचे 700 ला दिली. बघा 700 रुपयाला कोळंबी. ही फार्मची कोळंबी आहे पाळलेली. आणि 700 रुपयाला सांगतात ते कोळंबी. 700 ला देते. 600 रुपयाला मिळेल तुम्हाला. कशी कोळंबी? कोलंबीचे 600 केले. हे बघा हे 600 रुपयाला ही कोळंबी आहे. साईज बघा केवढी आहे. 10,000 रुपयाचे 600 केलेत. याचे 400 केले. आणि याचे 400 रुपये. ही एक 100 ला कोलंबी जाते बाबा. ही खाडीची आहे का? खाडीची आहे. खाडीची कोळंबी आहे. आणि 600 रुपयाला ही कोळंबीचा वाटा. बघा इकडे असे खाडीचे मासे तुम्हाला बघायला मिळतील. इकडचे इथे बाजूलाच जेट्टी आहे तिकडनंच पकडून आणतात. आणि आता आपण पुढच्या मार्केटला जागा तिकडे तुम्हाला मुंबईचे मासे बघायला मिळतात. तिथे काय रेट आहे ते बघूया. लास्ट स्टॉप आहे ट्रॉम्बेचा. आणि रिक्षा स्टँड पण आहे. आणि तिथून जरा पुढे आलात तिकडे बघा. इकडे तुम्हाला आपले नेहमीचे मासे बघायला मिळतील. कोळंबीचे कसे टोपली? 250 रुपयाला टोपली आहे ही कोळंबीची. एकदम खाडीची कोळंबी ताजी 250 रुपयाला ही टोपली. आणि माकलं कशी देते? 200च्या 100च्या देतो. हे बघा 200च्या एवढे. बघा 200 रुपयाला एवढी माकले मिळतील तुम्हाला. हे बघा भरपूर आहेत माकलं 200 रुपयाला. आणि हा वाटा कसा लावलास? 100. बघा 100 रुपये हा कोळंबीचा वाटा आहे. खाडीची कोलंबी. खाडीची कोळंबी आहे सर्व ही. दोन देऊ वाटे. कशी माकलांची टोपली? 200. हे बघा 200 रुपयाला ही एवढी टोपली लावली आहे माकलांची. टोपली सिस्टम इकडे जास्त आहे. मांदेलीची कशी आहे? 200च. बघा मांदेलीची पण 200 रुपये टोपली. मोठी मांदिली आहे एकदम देशवाली. बोंबील बी 200. हे बघा बोंबील पण 200 रुपये टोपली. ही टोपलीत किती बोंबील असतील? 15, 10, 15 जास्त. 15पेक्षा जास्त बोंबील असतील टोपलीमध्ये. 200 रुपये. माकुलं बघा केवढी मोठी आहे. हे बघा सगळे नर माकुल आहे. आणि 3 छोटे 2 बघा केवढे मोठे. 600 रुपयाला तुम्हाला सर्व मिळतील माकुलं. बघा इकडे बांगडे आहेत. 200 रुपयाला 7 बांगडे मिळतील तुम्हाला. 100 रुपयाला 4 बांगडे मिळतील. बांगडे असे साईज बघा केवढे. हलवा आहे 1000 रुपये सांगतात. हलवा ब्लॅक पॉम्प्रेट 1000 रुपये. सुरमई कशी देते? सुरमई पण 1000 रुपयाला. सुरमई पण 1000 रुपयाला. किलो 1.25 किलोच्या आसपासची सुरमई असेल 1000 रुपयापर्यंत येईल तुम्हाला. एकरू कसं आहे? 200 रुपये. बघा 200 रुपये वाट आहे. 5 एकरू आहे तिकडे 200 रुपये वाट्यामध्ये. आणि हा कुपा कसा आहे? 300 ला एक. बघा 300 रुपयाला एक कुपा. आणि या बघा रावसची टोपली भरली आहे. बारके रावस आहेत. कशी टोपली? बघा 200 रुपयाला. किती आहे त्याच्यात? बघा 15 प्लसच असतील मला तर वाटते. बघा अजून वाढून देतात. 200 रुपयाला एवढे रावस. बापरे भरपूर रावस देतात मावशी. बघा 200 रुपयाला. तुम्हाला 250 पर्यंत मिळेल. डोळ कशी आहे मावशी? हलवे 700 ची जोड आहे. 400 बघा 400 रुपयाला एक टोळ आहे. 300 ला देईल. 300 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला टोळ. आणि करली कशी आहे ती? करली 400. बघा 400 रुपये करली आहे. करली तुम्हाला 350 पर्यंत मिळेल. आणि ही टोळ हिरवी टोळ 200 ला. 200 रुपयाला तुम्हाला हिरवी टोळ मिळेल. 300 ते 200 ला देते. एकच आहे. 300 सांगते. 200 रुपयापर्यंत तुम्हाला हिरवी टोळ मिळेल. मावशीकडे मुशी पण आहे. मुशीचा वाटा कसा आहे? 200. 200 ला देते. बघा 3 मुशी आहेत. 200 रुपयापर्यंत मिळतील तुम्हाला. आपले पाकड कापून ठेवले. कसे पाकडचा तुकडा? 100 रुपये. बघा 100 रुपयाला एक पाकडचा तुकडा. आणि मोठी पाकड आहे. आणि पापलेट कसे दादा? पापलेट 500 ला 6 आहेत. 8 देणार. 500 रुपयाला 6 आहेत. 8 मिळतील पापलेट 500 रुपयाला. पाकड बघा केवढी मोठी होती. 100 रुपये तुकडा आहे. आणि व इकडे गोळ मासा आहे.
आणि हा तुम्हाला तुकडीवर मिळेल. ही तुकडी केवढी आहे? 200. बघा एवढी तुकडी 200 रुपयाला मिळेल तुम्हाला गोळची. बोंबीलचा वाटा आहे हे भरतात. हा तुम्हाला 400 रुपयाला मिळणार. बघा इकडे असं घेऊन चालले तिथून आपल्याला विकायला. होलसेलमध्ये पण विकायचं. पूर्ण टोपली 400 रुपयाची. जवळजवळ 2 किलोची टोपली आहे. 200ला 3. बघा 200 रुपयाला 3 बळा मासा मिळेल तुम्हाला. आणि माकलं खूप आहे त्या मार्केटमध्ये. माकलंच खूप आले आणि सर्व टोपली सिस्टम आहे. 200 रुपये टोपली आहे ही माकलांची. आणि पापलेट वाटा कसा लागला? किती आहे ती? बघा 22 पापलेट आहेत 500 रुपयाला. छोटी साईज आहे. हे बघा 500 रुपयाला 22 पापलेट आहे. रेट होईल केलात तर तुम्ही. आणि बोंबीलची टोपली ही 200 रुपयाला. 200 रुपयाला बघा एवढे बोंबील आहेत. 200 रुपयाला टोपली आहे. आणि हे सर्व मुंबईवरनं ऑप्शनमध्ये घेऊन येतात उचलून सर्व काय तर तुम्हाला कळेल. लॉटमध्ये माल आणतात मुंबईवरनं इकडे विकतात. असा सुंडॉक्सच माल आहे सर्व. करली कशी होते? 400 रुपयाला तुम्हाला करली मिळेल. आणि बांगड्यांचा वाटा 100चा आहे की 200चा आहे? 4 बांगड्या 5 करून मिळतील तुम्हाला. आणि बांधिलेचा वाटा 50-50 रुपयाचा लावतो. बोंबीलचा वाटा आहे तो 100 रुपयाचा. पूर्ण पाटी 200 रुपयाला. कोळंबीचा वाटा कसा आहे? 700 रुपये 500ला झाला. 500 रुपयाला एवढा वाटा मिळेल कोळंबीचा. कोळंबी मोठी आणि समुद्राची आहे सर्व. आणि ही 400 रुपयाला टोपली आहे पूर्ण समुद्राची कोळंबी. 350ला देणार घ्या. बघा 350 रुपयाला देणार म्हणतात काही. आणि ही पापलेट बघा 600 रुपये. 600 रुपये जोडी ना? धोकर माली आहे. बघा 600 रुपये जोडी. बोलते की विचारत घे. आणि बघा इकडे छोटी पण आहे. औषध घे. ही 250 रुपये. ही 300 रुपये जोडी बघितलं? पापलेट आहे. 2 वाटी द्या ना 300ला. नाही पापलेट आहे. 300ला नाही. मग सुरमई कशी देते? बघा ही सुरमई 700 रुपये सांगतात पण 600ला मिळेल. 1.5 किलोच्या वरची सुरमई. हा सुरमई 1 किलो येईल बाबा. बघा 1 किलोच्या आसपास होईल म्हणतो. बघा ही चपटी सुरमई आहे कारण बघून कळते आपल्याला. आणि चपटी सुरमई म्हणजे खायला एक नंबर सुरमई. 800 वाले घ्या. ही बघा. बघा ही 800 रुपयेवाले. ही जवळजवळ 1.25 किलोच्या आसपासची सुरमई. बघा ही 800 रुपयाला आहे. तुम्हाला बघून कळेल एकदम ताजी सुरमई आहे. ताई अजून काय पाहिजे तुम्हाला? पापलेट देऊ? 800 रुपयाला आहे सुरमई. अजून 200. बघा इकडे हलवे आहेत. मला 800 रुपये जोडीला मिळतील. 800 रुपये जोडी. रेट होईल त्याच्यात. रेट करणं चालू आहे इकडे बघा सर्व. इकडे आज एवढंच आहे मच्छी मार्केट. जास्त नाही आहे. बघा इथे एवढे मच्छीवाले आहेत. आणि सर्व इकडच्या लोकल कोळी भगिनीच आहेत. बघा इकडे समोर बसलेले. एवढंच आहे मच्छी मार्केट. जास्त मोठं नाही. बळ्या कसे देते ताई? हो ताई बळे 100 रुपयाला 5 बळे मिळतील. आणि राणी मासे 200चे लावलेत ना? 300चे बघा 6 आहेत राणी मासे. राजा राणी 300चे बघा. तर असं होतं हे ट्रॉम्बेचं फिश मार्केट. मेनली आपण बघायला आलो ते बसस्टॉपच्याकडे सुरुवातीला बघितलं ना ते जिवंत मासे. पण थोडंसं लेट झालं वाटतं आपल्याला कारण सकाळी 6 वाजता आले तर तुम्हाला अजून मासे बघायला मिळाले तिकडे. आणि तिकडे फ्रेश मासे येतात खाडीतले. बाजूला जेटी पण आहे. आणि तिकडे तुम्हाला जरा जिवंत कोळंबी आणि बाकी अजून एक तो जिवंत मासा मिळतो पकडला जातो. असे बरेचसे जिवंत मासे पण तुम्हाला बघायला मिळतात. तेच मेनली आपण बघायला आलो होतो. बाकी पुढे आलेल्या मार्केटमध्ये आपले रेग्युलर मासेच आहेत. आणि रेटमध्ये पण मला काय असं वेगळं वाटलं नाही. आपले इकडचेच रेट आहे. थोडेसे स्वस्त आहेत. बोंबील ते टोपलीमध्ये घेतो ना 200 रुपयाला जरा चांगलं वाटतं कारण क्वांटिटी जास्त आहे त्याची. टोपलीमधल्या बोंबीलची 200 रुपयाच्या मानाने. बाकी ठीक आहे. जे होतं ते तुम्हाला मी दाखवलं आहे फिश मार्केट. आणि आपण पहिल्यांदाच आलो होतो. इकडे पावसाळ्यामध्ये कोळी मिळतो बारीकवाला एकदम जिवंत. तो घ्यायला लोक खूप येतात इकडे. आता पावसाळा गेला आहे पण मी तुम्हाला सांगतो की इकडे सकाळच्या 6 वाजता जर तुम्ही आला तर तुम्हाला चांगले जिवंत मासे एकदम चांगल्या रेटमध्ये मिळतील. ते तुम्हाला एकदम ज्यांना फ्रेश मासे एकदम जिवंत मासे खायचे आहेत ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि ह्या मार्केटला यायला ना तुम्हाला रिक्षा पण मिळतात मालपूर स्टेशनवरनं शेअरमध्ये. चार्जेस काय ते तुम्हाला बघायला लागेल 15-1 रुपये असतील. आणि बाकी बस पण कंटिन्यू चालू असते. 6 रुपये तिकीट आहे बसची. डायरेक्ट ट्रॉम्बेचा लास्ट स्टॉप ट्रॉम्बे कोळीवाडा सांगितलं तुम्हाला इथून सोडतो. सकाळी 6 ते 9 या टायमिंगमध्ये या. 9च्या आधीच या. 8 वाजताच या. आज रविवार आहे तर ऑलमोस्ट मच्छी संपत आली होती मी आलो तेव्हा. आपल्याला थोडा लेट झाला.
तर तुम्ही लवकर या, 6 वाजता आला तर तुम्हाला भरपूर जिवंत मासे बघायला मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे ट्रॉम्बे फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.